जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी राहणे गरजेचे, सभापती गणेश राणे देवगड. प्रतिनिधी प्रज्वल गायकवाड. जलसंसाधनाबाबत जनजागृती निर्माण करून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. पाणी हे जीवनाचा आधार असून त्याचे संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे यांनी केले. मोंडशाळा नंबर 1 येथे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सभापती गणेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास गटविकास अधिकारी निलेश जगताप, मोंड प्रशासक श्यामल अनभवणे, प्रशासकीय समिती सदस्य अभय बापट व वैशाली अनभवणे, केंद्र प्रमुख तुषार औटी, मुख्याध्यापक प्रतीक्षा परब तसेच शिक्षक वासुदेव सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन आणि उपलब्ध जलस्रोतांचे जतन करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्याची शपथ उपस्थित सर्वांनी घेतली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑगस्ट 21 हा दिवस जलसंसाधन दिन म्हणून साजरा केला जात असून याद्वारे विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा या मंत्राचा उच्चार करत जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी राधिका आचरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सृष्टी राणे, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ हर्षदा बोथीकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रतीक्षा परब यांनी केले तर आभार शिक्षक वासुदेव सावंत यांनी मानले.